रेकॉर्डिंग करता. हो माताजी. हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 3 कर्मयोगचं अध्ययन सुरू करत आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण अध्याय 3 कर्मयोगचं अध्ययन करत आहोत. तर कर्मयोग म्हणजे कर्मांच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. आपण समजून घेणार आहोत कर्मयोगचा अर्थ. आता जसा जसा आपण पुढे अध्ययन करत जाऊ तसं आपल्याला ते अधिक स्पष्ट होईल. तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. आपण हे अध्ययन हा त्यांच्या आनंदासाठी करतो आहोत. त्यांचे आशीर्वाद घेऊया, त्यांच्याकडे प्रार्थना करूया त्यांच्या चरणी की आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. श्रीला कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी ही भगवद्गीता आपल्याला समजेल अशा स्वरूपात लिहून ठेवली आणि त्यामुळे आपण हे अध्ययन करू शकतो. माताजी घेता पुढची स्लाइड. आता प्रथम कालच्या अध्यायाची इथे उजळणी आहे बघा. कालचा अध्याय 2 होता, गीतेचा सारांश किंवा सांख्य योग असा. तर आपल्याला आठवत असेल तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने युद्ध न करण्याची जी 5 कारणं दिली होती त्याच्यावर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलेलं होतं कालच्या अध्यायामध्ये. तर पहिलं अर्जुनाने युद्ध न करण्याचं जे कारण दिलं होतं ते होतं करुणा किंवा दया, ज्याच्यावरती कृष्ण अर्जुनाला ज्ञान देतात की तू शरीराचा शोक करू नकोस, दया करायची असेल तर आत्म्यावरती कर. त्यानंतर अर्जुना एक कारण दिलं होतं आनंद नाही. त्यावरती कृष्ण त्याला ज्ञान देतात की तू युद्ध जिंकलास तर राज्य प्राप्ती करशील, सम्राट होशील आणि युद्ध करताना वीरगती प्राप्त झाली तर स्वर्गात जाशील, म्हणजे आनंदच आहे, युद्ध करण्यातच तुझा आनंद आहे, हे त्याला पटवून दिलं. तिसरं कारण अर्जुनाने दिलं होतं की पाप लागेल. तेव्हा कृष्णांनी त्याला सांगितलं की भक्तीमध्ये केलेल्या कार्यात कुठलंही पाप लागत नाही. हनुमानांनी लंका जाळली तर त्याला पाप लागलं का त्यांना? तर नाही लागलं. तर इथे कृष्ण समजवताना त्याला सांगतात अर्जुनाला की माझ्या आदेशाने केलेल्या कुठल्याही कार्यात पाप नाही. आता ज्याप्रमाणे एखादा सैनिक आहे आपल्या देशासाठी युद्ध करतो, हजारो इतर शत्रू सैन्यामधल्या ह्यांना जवानांना तो मारतो, तर परत आल्यावरती त्याचा गौरव होतो कारण भारत सरकारच्या आदेशाचं तो पालन करत असतो. तसंच कृष्ण म्हणाले की जेव्हा माझ्या आदेशात तू कुठलं कार्य करशील तेव्हा ते पाप म्हणून धरलं जाणार नाही. त्याच्यानंतर चौथं कारण त्याने दिलं होतं अर्जुनाने युद्ध न करण्याचं असमंजस.
त्यावर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं की दृढ निश्चयाने मी सांगितल्यासारखं केलंस म्हणजे निश्चयात्मक बुद्धीने, व्यवसायात्मिका बुद्धीने, मी गुरु म्हणून जे आदेश देतो त्याचं पालन केलंस म्हणजे ते पालन करून तू युद्ध केलंस तर निश्चितच तुझं कल्याण होईल. आणि शेवटचं कारण होतं कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. आणि त्यावर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं की तू माझ्या भक्तीत माझ्या आदेशानुसार कार्य केलं तर मी तुझ्या पितरांचं, परिवाराचं, समाजाचं सगळ्यांचंच कल्याण करेन. तर तू कर्तव्य करून आपलं उदाहरण इतरांच्या समोर आदर्श म्हणून ठेव. अशा प्रकारे आता अर्जुनाच्या ज्या शंका होत्या त्याच्यावरती कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं. आणि वेगवेगळ्या प्रकारे आता कृष्ण त्याला युद्ध करण्यासाठी कसे प्रोत्साहन करत आहेत हे आपण आता प्रत्येक अध्यायामध्ये बघणार आहोत. तर आजचा अध्याय आहे कर्मयोग. कर्मयोग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कर्मांच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. आता इतर देवदेवतांच्या बरोबर जोडलं जाणे म्हणजे योग होत नाही, केवळ कृष्णांच्या बरोबर जोडले जाणे म्हणजे योग. आता कुठलीही गोष्ट जी आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो त्याद्वारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडले जातो म्हणून योग म्हटलंय. आता पुढे ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग असं आपण शिकून घेणार आहोत. म्हणजे कृष्णांकडे जाण्यासाठी मार्ग अनेक आहेत. मग सगळ्यात सोपा मार्ग कुठला आणि कृष्णांना आवडणारा मार्ग कुठला हे जसं जसं आता आपण पुढे अध्ययन करू तसं आपल्याला स्पष्ट होणार आहे. तर आजच्या अध्यायामध्ये अर्जुनाला काही प्रश्न पडलेले आहेत. बघा, कालच्या अध्यायामध्ये त्याने कृष्णांकडून ज्ञान घेतलेलं आहे आणि आता त्याला प्रश्न पडला आहे की कृष्णा मी त्याग करू की कर्म करू. आता अर्जुन कृष्णांना सांगतो की मला एकच काहीतरी सांगा की मी कर्माचा त्याग करू की कर्म करू. म्हणून एकम वद असं म्हटलेलं आहे. आता दुसरा प्रश्न त्याला पडलेला आहे की मी निष्काम कर्म करू की ज्ञानयोग करू. आता इथे अर्जुनाला काय वाटतं आहे की कर्माचा त्याग करून म्हणजे मी ज्ञानयोग करेन म्हणजे ज्ञान संपादन करेन. पण कृष्ण त्याला इथे सांगतात की ज्ञानयोगापेक्षा निष्काम कर्मयोग हा अधिक श्रेष्ठ आहे. मग आता कर्मकांड ते कर्मयोग. बघा, आता अध्याय दुसरा जेव्हा झाला कालच्या अध्यायामध्ये कृष्णांनी अर्जुनाला कर्मकांडाचं ज्ञान दिलेलं आहे. कर्मकांड म्हणजे काय? कर्माच्या प्रतिक्रियेचा लाभ. जसं आता अर्जुनाला कर्मकांड ते कर्मयोग पर्यंत घेऊन जाणार आहेत. कर्माच्या प्रतिक्रियेचा लाभ म्हणजे ज्याला सकाम कर्म म्हणतात, लाभाच्या हेतूने केलेलं कर्म ते सकाम कर्म होतं. ते दाखवलं. जेव्हा अर्जुनाचं आता युद्ध न करण्याचं एक कारण त्याने दिलेलं होतं की आनंद नाही, त्यावरती कृष्णाने त्याला कर्मकांडाचं ज्ञान दिलं होतं. कृष्ण म्हणाले होते की तू जिंकलास अर्जुनाचं राज्याची प्राप्ती करशील आणि सम्राट होशील आणि युद्धामध्ये मृत्यू पावलास तर स्वर्गलोकी जाशील. म्हणजे युद्ध करण्यातच तुझा लाभ आहे. आता इथून पुढे कृष्ण अर्जुनाला ज्ञान देणार आहेत की तू माझ्यासाठी कर्म कर म्हणजे कर्मयोग कर. आता चौथ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जो चौथा त्याचा प्रश्न होता अर्जुनाचा की पारिवारिक परंपरा नष्ट होतील असं अर्जुन म्हणत होता. तर आता इथे कृष्ण त्याला ह्या अध्यायामध्ये समजवणार आहेत की तू युद्ध केलंस तर पारिवारिक परंपरा नष्ट होणार नाहीत. तू कुरुवंशी आहेस, तू क्षत्रिय आहेस, राजपुत्र आहेस आणि समाजातील इतर तुझ्याकडे बघत आहेत. तर जसं राजाने सर्वांच्या समोर आदर्श घालून दिला पाहिजे, आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं पाहिजे आणि तुला असं करताना बघून सामान्य जन हे सर्व तसंच करतील. म्हणजे तू आपलं कर्तव्य जेव्हा निष्ठेने करशील तेव्हा सामान्य जन तुझं उदाहरण समोर ठेवतील. पण युद्धातून तू निघून गेलास तर इतर जणही आपली कर्तव्य पार पाडणार नाहीत. आणि मग अर्जुनाचा इथे शेवटचा प्रश्न आहे की मला माझी कर्तव्य करायची आहेत, पण कृष्णा मी माझी कर्तव्य का करू शकत नाही? सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर ह्याबद्दलही कृष्ण आपल्याला ज्ञान देणार आहेत. तर आपण आता बघू. माताजी घेता पुढची स्लाइड. हा, आता ह्या चित्रात जर का स्लाइडमध्ये तुम्ही बघितलं तर एक दिशादर्शक खांब आहे ज्यावरती लिहिलेलं आहे दिस वे, दॅट वे अँड द अदर वे. आता हे वाचल्यावरती आपल्याला कळत नाही नेमकं आपल्याला कुठे जायचंय, आपला गोंधळ उडतो. अर्जुनाची हीच नेमकी परिस्थिती झालेली आहे. कालच्या अध्यायामध्ये कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलंय की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि ह्या आत्म्याचा आकार किती असतो तर केसाच्या टोकाचा 10,000वा भाग, केशाग्र शतभागस्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर हा आत्मा हा किती लहान आहे किंवा किती सूक्ष्म आहे.
आता अर्जुन विचार काय करतोय की मी शरीर नाही आणि मी आत्मा आहे. आणि या आत्म्याचा हा आकार केवढा आहे तर अतिशय लहान आहे. तर ह्या एवढ्या सूक्ष्म आकाराच्या ह्या आत्म्याला कशाला राज्य पाहिजे. आता इथे अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये. आणि कृष्णांनी दिलेलं ज्ञान तो ऐकतोय. आणि त्यावर युद्ध न करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या सबबी आता शोधतोय. म्हणून अर्जुन काय म्हणतो की आत्म्याला कशाला पाहिजे राज्य, मी काही युद्ध करणार नाही. आता बघा दुसऱ्या ठिकाणी कृष्णांनी अर्जुनाला हेही सांगितलं आहे की बुद्धियोग हा सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुनाला काय वाटतंय की मी कर्म करण्यापेक्षा बुद्धियोग करेन. अर्जुनाला वाटतंय की बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग, म्हणजे ज्याद्वारे ज्ञान घेऊ शकतो. स्थिताधीर मुनींबद्दल त्याने कृष्णांकडून ऐकलेलं आहे. आता ज्ञानयोग करण्यासाठी त्याला वाटतंय की आपण जंगलात जाऊ, तिथे पुस्तकं ग्रंथ वाचू, ज्ञान संपादन करू, चिंतन करू. पण कृष्ण काय म्हणतायत बुद्धियोग म्हणजे भक्तियोग. आता बघा अर्जुन कृष्णांना विचारतोय की तुम्ही बुद्धियोगाला सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ म्हणता, मग तुम्ही मला हे घोर असं युद्ध का करायला सांगता. तर आता इथे सकाम कर्म म्हणजे काय आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. आता कालच्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णांनी अर्जुनाला प्रथम ज्ञान दिलेलं आहे आत्म्याबद्दलचं. आत्म्याचे वेगवेगळे गुणधर्म सांगितले आहेत की तो नाश पावत नाही, त्याला कोणी कापू शकत नाही, त्याला जाळू शकत नाही. आणि मग कृष्ण म्हणतात की स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. म्हणजे या भक्तीच्या कार्यात कुठलीही हानी किंवा ऱ्हास होत नाही. उलट थोड्याशा प्रगतीनेही मनुष्याचं फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकतं. ते भय म्हणजे कुठलं आपण म्हटलं होतं तर अधःपतनाचं भय होतं. याचाच अर्थ काय की भक्तीमध्ये केलेलं प्रयत्नांना खूप म्हणजे महत्व आहे. हे प्रयत्न जे आहेत ना यांचा लाभ कसा आहे, शाश्वत काळासाठी टिकणारा आहे. छोटंसं कार्य जरी कृष्णांच्या आपण सेवेसाठी केलं त्याचा लाभ मात्र शाश्वत आहे. आता इथे कृष्ण काय सांगतात की कर्म केल्याने तुझं रक्षण होईल अर्जुना, समजवतायत अर्जुनाला. आता बघा अर्जुनाने जी कारणं दिली होती युद्ध न करण्याची त्यातलं हे पहिलं कारण होतं दया किंवा करुणा. तो म्हणत होता हे माझे स्वजन आहेत कौरव, म्हणजे माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, मी यांना मारू शकत नाही, हे माझ्या दयेचे पात्र आहेत. त्यावर कृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान दिलं होतं. मग अर्जुनाने सांगितलं की युद्धामध्ये मला माझ्या स्वजनांची हत्या करावी लागेल जे पाप आहे. त्यावर कृष्णांनी ज्ञान दिलं की भक्तीमध्ये केलेलं कार्य हे पाप नसतं. म्हणून अर्जुन इथे प्रश्न विचारतोय की तुम्ही प्रथम मला ज्ञान दिलं, मग आता मला आता सांगता आहात की कर्म कर. तर मी नेमकं काय करू. आता मी आत्म्याचं ज्ञान घेऊ, मी ज्ञानी बनू, की मी भक्तीमध्ये कर्म करू. आता इथे कृष्ण त्याला युद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तयार करतायत. पण अर्जुनाला काय वाटतंय की भक्तीमध्ये कर्म करायची नसतात. तो कृष्णांना त्यासाठी म्हणतो की एकम वद, मला निश्चितपणे काय करू हे एकच काहीतरी सांगा. मी भक्ती करू की युद्ध करू. आता अर्जुनाचा समज काय झालाय की भक्ती करणं म्हणजे काहीही कर्तव्य न करता राहणं, कर्म सोडून राहणं किंवा कर्म संन्यास घेणं. आता हे म्हणजे भक्ती असा अर्जुनाचा समज झालाय. पण वास्तविकपणे हे चुकीचं आहे. भक्तीमध्ये कर्मसन्यास नाही, भक्ती म्हणजे कर्मसन्यास नाही. आता श्रीला प्रभुपाद भक्तीला डिव्होशनल सर्व्हिस असं वर्णन करतात. केवळ डिव्होशन असं करत नाही, सर्व्हिस म्हटलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली तरी कृती आहे. तर भक्तीमध्ये कर्म करणं असतं. आणि आता हे युद्ध जे आहे हे एक प्रकारचं सकाम कर्म आहे. राज्याची प्राप्ती, संपत्तीची प्राप्ती या हेतूने हे केलं जातं युद्ध. म्हणून अर्जुन विचारतो आहे की तुम्ही मला हे सकाम कर्म करायला का सांगत आहात. कारण अर्जुनाला वाटतंय की भक्तीमध्ये कर्म करावी लागत नाहीत. मग आता कृष्ण अर्जुनाला ज्ञान देणार आहेत की कशा प्रकारे आपली सर्व कर्म आता भक्तीद्वारे आपण कर्मयोगात बदलू शकतो. तर अर्जुनाला ज्ञान देत आहेत, अर्थात हे आपल्यासाठीच आहे. अर्जुनाच्या द्वारे भगवद्गीता आपल्या सर्वांच्या हितासाठी ही सांगितली गेलेली आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता श्लोक आहे. हरे कृष्ण. कर्मेंद्रियाणि संयम्य न आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थ विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो कर्म इंद्रिया संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रियाविषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता या चित्रामध्ये एक साधू दाखवलाय. आता त्याचा वेश बघितला तर तो साधू वाटतोय, पण अजून बारकाईने आपण त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं की तो दांभिक साधू वाटतोय, कारण त्याच्या हातामध्ये सिगरेट आहे, मोबाईलवरती तो बोलतोय. म्हणजे वेशभूषा जरी साधूची असली, भौतिकाचा त्याग करून तो संन्यासी झाला आहे असं दाखवतोय, पण अजून भौतिकामध्ये त्याचं मन रमतंय. याला मिथ्याचार असं म्हटलेलं आहे. आणि कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही, सदाचार योग्य आहे. तर मिथ्याचारी व्यक्ती कसा आहे, तो भक्तीमध्ये राहू शकत नाही. आपण समजून घेऊया. आता आपण सर्वजण गृहस्थाश्रमी आहोत. आपल्याला कुटुंब आहे, मित्रपरिवार आहे, आपण घर, नोकरी सांभाळतो, व्यवसाय सांभाळत असतो. पण आता ह्या गोष्टी कशा आहे, या सर्व गोष्टी शरीराच्या संबंधित आहेत बघा. आत्म्याला ह्यातलं काहीच नकोय. म्हणजे इथे कृष्ण काय समजवताना सांगतात की तुम्हाला भौतिक जगात रमायचं असेल, इंद्रिय भोग करायचा असेल, तर तुम्ही ते करा. पण जर का आत्म्याच्या संतुष्टीसाठी तुम्हाला माझ्याकडे यावंच लागेल. आता आत्मा हा कसा आहे, कृष्णांचा अंश आहे. त्यामुळे कृष्णांबरोबर जेव्हा आत्मा जोडला जाईल त्याच वेळेला आत्म्याला पोषण मिळेल आणि समाधान मिळेल. आता आपण जाणतो की इंद्रिय तृप्ती म्हणजे कसं आहे, मन अशांत आहे आणि असमाधान आहे. आणि आपण म्हटलेलं आहे की आपला आत्मा जो आहे तो शरीररूपी पिंजऱ्यामध्ये कैद आहे. तर केवळ शरीराची देखभाल आपण केली, आत्म्याकडे दुर्लक्ष केलं, तर आपण आनंदी समाधानी राहू शकणार नाही. तेच इथे कृष्ण सांगतायत अर्जुनाला की आत्म्याच्या संतुष्टीसाठी तुला माझ्या बरोबर जोडून घ्यावा लागेल, कारण आत्मा हा कृष्णांचा अंश आहे, कृष्णांपासून आलेला आहे. तर इथे कृष्ण समजवतात की कर्म संन्यास म्हणजे कर्माचा त्याग आणि कर्मयोग यामध्ये श्रेष्ठ काय आहे, तर कर्मयोग श्रेष्ठ आहे. आता कर्म संन्यास बघा, कर्माचा संन्यास हा आपल्याला किंवा त्याग करणं, कर्माचं हे शक्य आहे का? कोणी एक सेकंदही कर्माच्या शिवाय राहू शकत नाही. आपण श्वास घेतो हे पण एक कर्म आहे. शरीराच्या मूलभूत गरजा आहेत, तहान, भूक, झोप, मलमूत्र विसर्जन, ही सर्व कर्मच आहे. मग कर्मसन्यास कोणीच करू शकत नाही. त्यामुळे आपली जी निर्धारित कर्म आहेत ती आपल्याला केलीच पाहिजेत. आता श्रीला प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये समजवतात की जोपर्यंत हृदय शुद्धी झालेली नाही तोपर्यंत संन्यास घेऊ नये. कारण हृदय शुद्धी न होता जर का संन्यास घेतला तर त्या व्यक्तीचं मन मात्र अजूनही इंद्रिय विषयात अडकलेलं असतं. म्हणजे इंद्रिय तृप्तीमध्येच मन लागलेलं असतं, मनात विचार इंद्रिय भोगाचेच असतात. म्हणजे एखादा व्यक्ती हिमालयात राहत असेल पण मन मात्र त्याचं इंद्रिय उपभोगांचे विचार करण्यामध्येच अडकलेलं असेल, कारण त्याची हृदय शुद्धी झालेली नाहीये. तर आपल्याला इथे समजून काय घ्यायचं आहे की कृष्ण आपल्याला सांगतात की आपल्याला सदाचारी व्हायला पाहिजे. आता बघा, म्हणजे जसा एखादा आजारी मनुष्य असतो तो कसा औषध घेता घेता तो बरा होतो, हा. त्याप्रमाणे आपल्याला कर्मसन्यास योग नाही, म्हणजे घरद्वार सोडायचं आणि हरिद्वारला जायचं हे बरोबर नाही. भक्ती करता करता कर्म करत आपल्याला हृदय शुद्धी करायची आहे. आता हा चित्रातला जो साधू दाखवलेला आहे ना, ह्याची हृदय शुद्धी झालेली नाहीये आणि हा संन्यासी होण्याचा एक देखावा करतोय, पण त्याचं मन मात्र अजूनही विषयभोगांमध्येच अडकलेलं आहे. नशा करतो आहे, सिगरेट ओढताना दिसतोय, तर ह्याला मिथ्याचार म्हटलंय. तो स्वतःला धोका देत आहे. तर आपल्याला इथे लक्षात काय घ्यायचंय, या श्लोकावरून समजून घ्यायचं आहे की कृष्ण आपल्याला सांगतात की तुम्ही सदाचारी व्हा. आता आपण गृहस्थाश्रमात असताना आपली कर्तव्य केली पाहिजे, भक्ती नियमांचं पालन केलं पाहिजे आणि ते करण्यानेच आपली यथावकाश प्रगती होईल. म्हणजे भक्ती करत असतानाच आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य आपल्याला पार पाडायची आहेत असं कृष्ण सांगतात. भक्ती करायची म्हणून ह्या जबाबदाऱ्या त्यागायच्या नाहीयेत, तर भक्ती करतानाच सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आणि हे असं केल्यानेच आपली हळूहळू शुद्धी होऊ शकते. आता जसं आपण गृहस्थाश्रमात असू, विद्यार्थी असू किंवा निवृत्त असू, गृहिणी असू, तर जी पण आपली स्थिती असेल त्या स्थितीची जी काही कर्तव्य आहेत, जबाबदाऱ्या आहेत, ते सांभाळत आपण भक्ती सेवा करू शकतो. त्यासाठी आधीच हृदय शुद्धी करण्याची गरज नसते. भक्ती सेवा करता करता आपली हृदय शुद्धी होते, हे आपल्याला ह्या श्लोकातून समजून घ्यायचं. हेच कृष्ण अर्जुनाला समजवतायत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये आलेली भरत महाराजांची गोष्ट आहे. तर भरत महाराज हे एक क्षत्रिय राजे होते, अतिशय कुशल असे होते आणि त्यांच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेलं आहे. प्रजेवर अतिशय प्रेम करत असत आणि त्याचबरोबर ते एक कृष्ण भक्त होते. पण राजाची जी कर्तव्य करत असत ते त्या करण्यामध्ये त्यांना भक्ती करायला वेळ मिळत नसे.
जप करायला वेळ मिळत नसे, ज्ञान संपादन करायला वेळ मिळत नसे, तर जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली तेव्हा त्यांनी ठरवलं की आता राज्याचा त्याग करायचा आणि भक्ती करायची. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या मुलांना राज्यकारभार शिकवला आणि मग आपली पत्नी यांनी मुलांच्या परवानगीने ते भक्ती करण्यासाठी वनामध्ये गेले. आता वनामध्ये ते कुटी बांधून राहू लागले आणि एक दिवस कसलासा आवाज झाला म्हणून ते बाहेर येऊन बघू लागले तर एक गर्भवती हरिणी होती आणि तिच्या मागे एक वाघ लागलेला होता. आपला जीव वाचवत त्या वाघापासून ती पळत होती आणि हरिणीने ते करत असताना या नदीमध्ये उडी घेतली. आता नदीमध्ये उडी घेतानाच तिने एका पिल्लाला जन्म दिला. हरिणीने नदीत उडी मारली, पण ती नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आणि वाघाने ते बघितलं. वाघ माघारी फिरला, पण भरत महाराज बघत होते हा सगळं दृश्य आणि हरिणीचं पिल्लू जे आता तिथे तिने नुकतंच जन्म दिलेला होता ते त्यांनी नदीमध्ये उतरले ते आणि नदीच्या बाहेर त्या पिल्लाला त्यांनी काढलं. आता भरत महाराज त्या हरणाच्या पिल्लाची देखभाल करू लागले. आई विना पिल्लाची अतिशय खूप छान प्रकारे ते काळजी घेऊ लागले. आता भरत महाराजांचं हे लक्ष आता सदैव ह्या पिल्लावरच असे. आता होम हवन जरी करीत असतील तरी पिल्लावर लक्ष ठेवूनच ते असत. आता पिल्लू जसं जसं मोठं होऊ लागलं तसं ते गवत खायला लांब लांब जाऊ लागलं. पण त्याच्या काळजीत भरत महाराजांचं लक्ष मात्र त्या साधनेमध्ये अजिबात लागेना. आता भरत महाराज तर क्षत्रिय होते आणि क्षत्रियाचा धर्म असतो की प्रजेचंच नाही तर राज्यातल्या पशुपक्ष्यांचं पण रक्षण करायचं. त्यामुळे त्या हरणाच्या पिल्लाचं रक्षण करण्यात ते एवढे मग्न झाले की भक्तीकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं. आता यथावकाश हरणाचं पिल्लू मोठं झालं आणि एक दिवस ते चरायला खूप लांब गेलं आणि अगदी सूर्यास्त झाला तरी ते परत आलं नाही आणि त्याच्या शोधार्थ भरत महाराज निघाले. आता वृद्ध झाले होते भरत महाराज आणि रात्रीची वेळ होती, त्यांना अंधारात दिसलं नाही. कुठेतरी त्यांचा पाय घसरला आणि कड्यावरून ते खाली पडले आणि देहत्याग त्यांची करण्याची वेळ आली. आता आता त्याग करण्याच्या वेळी मनामध्ये मात्र या हरणाचीच काळजी होती. त्यामुळे त्यांना आता पुढचा जन्म हरणाचा मिळाला. आता इथे महत्वाचं काय आहे की कृष्ण काय सांगतायत या गोष्टीवरून आपल्याला बोध काय घ्यायचा हा खूप महत्वाचा आहे की तुम्ही जिथे आहात तिथे राहूनच आपली कर्तव्य पार पाडा आणि तिथूनच माझी प्राप्ती करून घ्या. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू जंगलामध्ये जाऊ नकोस, कारण तू जरी ज्ञान संपादन करायला जंगलामध्ये गेलास तरी तू तुझ्या मनाचं काय करशील, कारण युद्धातून पळून गेल्याने समाज तुझी निंदा करेल आणि तुला ते सहन होणार नाही. त्यामुळे तुझं लक्ष ज्ञान संपादन करण्यामध्ये लागणार नाही. अशा प्रकारे तो मिथ्याचार होईल. आता भरत महाराज जे आहेत, मी तुम्हाला ही गोष्ट जी सांगितली देहत्यागाच्या नंतर हरणाची काळजी असल्याने त्यांचा जन्म आता पुढे हरणाचा त्यांना मिळतो. भगवंतांच्या कृपेने आता हरणाचा जन्म जरी मिळाला असला तरी भगवंतांच्या कृपेमुळे त्यांना गत जन्माचं स्मरण असतं, त्यांना पश्चाताप असतो, केलेल्या चुकीचं स्मरण त्यांना असतं. त्यामुळे आता जंगलामध्ये जरी जन्म झाला तरी ते एका आश्रमाजवळ ते हरिण जातं आणि हिरव्या चाऱ्यावर आसक्ती होऊ नये म्हणून सुकी पानं वगैरे खाऊनच ते त्या आश्रमाजवळ राहतं. हरिनाम तिथे कानावर पडत असतं त्याच्या आणि असं करत करत तो हरणाचा जन्मही संपतो आणि देहत्यागाच्या नंतर मग ते एका मनुष्य जन्माची त्यांना प्राप्ती होते. त्या जन्मात ते जड भरत म्हणून ओळखले जातात आणि या जन्मात ते भगवत प्राप्ती पण त्यांना होते. तर या कथेवरून आपल्याला वेदव्यास काय सांगतात, एक इशारा देतात की इंद्रिय कशी आहेत, खूप बलवान आहेत आणि आपल्याला वाटतं की आपण इंद्रिय संयमन केली आहेत पण असं होत नाही. त्यामुळे इथे आपल्याला श्रीला प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये कर्मसन्यास घेऊ शकत नाहीत. गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या बरोबर जोडून घेतल्याने आपलं पतन होणार नाही. तर हे लक्षात घेऊया. तर इथे ही पण गोष्ट लक्षात घेऊया की भरत महाराज हे भावभक्तीच्या पायरीपर्यंत भक्तीमध्ये त्यांनी प्रगती केलेली होती. ती कृष्णांनी जपून ठेवली होती आणि हरणाचा जन्म जरी त्यांना मिळाला तरी गत जन्मात केलेली गोष्टींची स्मृती त्यांना राहिली. नाहीतर असं आपण हरण कधी बघितलंय का की जे हिरवा चारा सोडून सुकी पानं इत्यादी खातं किंवा आश्रमाच्या जवळ राहतं, तर असं बघितलेलं नाही. म्हणजे ही व्यवस्था ही कृष्णांनीच केली होती. तर काल आपण जो श्लोक शिकलो तो दुसऱ्या अध्यायातला 40वा श्लोक होता, नेहाभिक्रमण नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तर इथे हेच समजून घेतलं आपण की या प्रयत्नामध्ये कोणतीही ऱ्हास किंवा हानी नाही. भक्तीमध्ये केलेली छोटी छोटी सेवा ही मौल्यवान असते आणि शाश्वत असते, जिचा नाश होत नाही आणि भगवंत तिचा स्वीकार करतात.
घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, कितवा श्लोक आहे? 7वा श्लोक आहे. एक मिनिट. हा, हरे कृष्ण. यस यतु इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याउलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावनाभावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे पण एक गोष्ट आहे. हे चैतन्य चरितामृत मध्ये आलेली ही गोष्ट आहे. एक ओरिसामध्ये जगन्नाथपुरीचे एक राजा असतात. त्यांचं नाव असतं राजा रुद्रप्रताप. ते पण एक मोठे कृष्ण भक्त असतात. एकदा त्यांना समजतं की चैतन्य महाप्रभू यांचं वास्तव्य जगन्नाथपुरीमध्ये आहे आणि आपल्या सेवकांबरोबर चैतन्य महाप्रभूंकडे भेटण्यासोबत ते निरोप पाठवतात. त्यांची खूप इच्छा असते चैतन्य महाप्रभूंना भेटण्याची. आता राजाचे सेवक तिथे महाप्रभूंकडे जातात. तर त्यावेळेला महाप्रभू विचारतात की हे कोणाकडून आलेले आहेत, आणि मग हे सेवक सांगतात की ते राजाकडून आलेले आहेत. मग चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात की मी संन्यासाश्रमात आहे आणि काही कठोर नियमांचं मी पालन करतोय. तर गृहस्थाश्रमीय कुठल्याही व्यक्तीला, मग तो राजा का असे ना, मी काय भेटू शकत नाही. मग सेवक हे सगळे परततात, राजाकडे जातात आणि काय झालं ते सगळं सांगतात. आता राजा स्वतःहून जाऊन चैतन्य महाप्रभूंच्या शिष्यांना भेटण्याचं ठरवतो. राजाची खूप इच्छा असते चैतन्य महाप्रभूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्याची. पण आता इथे शिष्य काय म्हणतात राजाला की चैतन्य महाप्रभू तुम्हाला भेटू शकणार नाहीत, त्यांनी सांगितलंय तुम्हाला आधीच. पण ही रथयात्रा असते जगन्नाथपुरीची. या रथयात्रेमध्ये ते सामील होतात. रथयात्रेच्या दिवशी चैतन्य महाप्रभूंचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. ते ऐकून आता राजाला आनंद होतो. आता या यात्रेचं जे आयोजन असतं हा राजाच करीत असतो आणि तो भक्तही असतो. त्यामुळे यात्रेच्या वेळी जो रथाचा रस्ता असतो ना, तर तो झाडायची सेवा राजा घेतो आपल्याकडे. आणि चैतन्य महाप्रभू या रथयात्रेत जेव्हा सामील होतात तेव्हा ते राजाकडे बघून आनंदित होतात की हा राजा आहे असूनही हा कृष्ण भक्त आहे आणि मनापासून कृष्णांची सेवा करतो आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि ते स्वतः राजाकडे मग बोलायला जातात. तर जेव्हा आपणही बघा असं सदाचारी असतो तेव्हा कृष्ण आपल्यावरती कृपा करतात. म्हणून इथे कृष्ण काय आपल्याला समजवतात की मिथ्याचार करू नका, ढोंग करू नका. इथे सांगितलंय ना की दरवेळेस आपली इंद्रिय कशी आहेत, संयमित नसतात. पण इंद्रिय संयमाचे जे प्रयत्न करतो ना आपण, त्याला महत्व दिलेलं आहे. इथे कृष्ण सांगतात की एखादा भक्त आहे आणि जो अजूनपर्यंत त्याचं पूर्ण इंद्रिय संयमन झालेलं नाहीये, पण प्रामाणिकपणे जर का तो प्रयास करतो आहे तर त्या करणारा जो व्यक्ती आहे तो त्या मिथ्याचारी व्यक्तीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. आता आपण जर का गृहस्थाश्रमामध्ये असू पण शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने चालत इंद्रिय संयमन करत असू, आपली कर्तव्य पार पाडत असू आणि आपली आध्यात्मिक प्रगतीही ह्याद्वारे आपण करू शकतो. प्रामाणिकपणे सेवेच्या प्रयत्नांना महत्व दिले. कुठलीही सेवा कमी प्रतीची नाहीये, ती करण्याचा आपला प्रयत्न उत्तम असला पाहिजे. आणि हा प्रयत्न कृष्ण जे आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत ते बघत असतात, त्यांच्यापासून आपण हा लपवून ठेवू शकत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री विष्णू प्रीत्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकाद्वारे आपल्याला काय समजवतात कृष्ण बघूया. कर्माच्या फळातून आपल्याला अनासक्त राहायला कृष्ण सांगतायत. म्हणजे कर्माच्या फळाची आसक्ती ठेवू नका. आता हे कसं शक्य होईल हे या श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आता बघा, पाप आणि पुण्य हे दोन्ही मनुष्याला बद्ध करतात.
पाप आणि पुण्य ह्या दोन्ही कर्माच्या प्रतिक्रिया आहेत, म्हणजे कर्माची फळं आहेत ही. आणि ते भोगण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, म्हणजे शरीर धारण करावं लागतं. मग ते माणसाचं असेल, प्राण्याचं असेल, वृक्षाचं पण असू शकेल. ते आपल्या इच्छा आणि कर्मानुसार ठरत असतं. आता एखाद्याने खूप चांगली कर्म केली आहेत, तर अर्थात त्याने पुण्यप्राप्ती करून घेतली. कर्माचं फळ म्हणजे पुण्यप्राप्ती झाली त्याला. आणि काय मिळालं, तर स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. पण स्वर्गलोकात जाऊन आनंद उपभोगला म्हणजे त्याचा पुण्य संचय क्षीण होत गेला. आणि जेव्हा त्याची पुण्य संपली, परत त्याला मग पृथ्वी लोकात जन्म घ्यावा लागणार. म्हणजे मग ह्याचा अर्थ असा होतो का की चांगली कर्म करायची नाही? तर इथे कृष्ण काय सांगतात, की श्री विष्णूंच्या संतोषार्थ किंवा विष्णूंच्या प्रित्यर्थ कर्म करायची, कृष्णांच्या प्रित्यर्थ कर्म करायची, म्हणजे त्यांच्या आनंदासाठी करायची. जसं आता कोणी गोरगरिबांना अन्नदान करत असेल, तर मग कसं करायचं, की प्रथम अन्न कृष्णांना अर्पण करायचं आणि मग प्रसाद सगळ्यांना वाटायचा. आता तेच कार्य आहे, पण आपण ते कार्य भगवंतांबरोबर जोडलं. अशा प्रकारे आपण आपली सर्व कार्य श्री विष्णूंच्या बरोबर जोडू शकतो. म्हणजे आपल्याला सोडायचं काही नाही, पण जे आपण करतो आहे ते भगवंतांच्या बरोबर जोडायचं आहे. तर अशा प्रकारे सकाम कर्माला आपण निष्काम कर्मामध्ये बदलू शकतो. सकाम कर्म म्हणजे आपण काय समजून घेतलं, की फळप्राप्तीची इच्छा ठेवून केलेलं कर्म. आणि निष्काम कर्म म्हणजे काय, तर फळाची इच्छा न ठेवता भगवंतांच्या आनंदासाठी केलेलं कर्म. आणि असं केल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. आता जसं गृहिणी आहे, कर्म करताना प्रथम तुम्हाला सांगते, की म्हणजे दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आपलं विहित कर्म आपण केलं पाहिजे, जे शास्त्रानुसार आपल्याला सांगितलंय ते कर्म आपल्याला केलं पाहिजे. आणि ते कर्म कृष्णांच्या किंवा श्री विष्णूंच्या आनंदाप्रित्यर्थ केलं पाहिजे. त्या कर्माची फळं कृष्णांना अर्पण केली पाहिजेत. हा झाला कर्मयोग. आणि असं केल्याने आपण कर्मबंधनामध्ये अडकत नाही. जेव्हा आपण आपल्या आनंदासाठी कर्म करतो ना, ती कर्म आपल्याला बंधनामध्ये अडकवतात. आणि कर्मबंधनात अडकलो की आपला पुनर्जन्म आपल्याला घ्यावा लागतो, पण त्या कर्माच्या फळं भोगण्यासाठी. आता आपण हा निष्काम कर्मयोग शिकलो, की कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करायची. मग रोजच्या व्यवहारात काय करू शकतो बरं आपण? तर गृहिणी आहेत, आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतात. तर अन्न प्रथम कृष्णांना अर्पण करायचं आणि प्रसाद सगळ्यांनी खायचा. किंवा जे प्रभूजी माताजी नोकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांनी आपल्या अर्थार्जनाचा काही भाग कृष्ण सेवेत द्यायचा. आपल्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला, विशेषतः आपण ज्यांना जन्म दिला त्या मुलांना आपण कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्यायचं. तर अशा प्रकारे सर्व कार्य आपण भगवंतांच्या बरोबर जोडू शकतो. आणि हे करण्याच्या मागचा लाभ काय आपण समजून घेतला, आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. आता इथे यज्ञ हा शब्द श्लोकामध्ये आलेला आहे. तर इथे शास्त्रामध्ये यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे, की श्री विष्णू किंवा कृष्णांच्या प्रित्यर्थ केलेलं कार्य म्हणजे यज्ञ. आता नियत कर्म असाही शब्द आलेला आहे. आता अर्जुन कर्ण एक क्षत्रिय योद्धा आहे आणि त्याचं नियत कर्म आहे युद्ध करणं. त्याने ब्राह्मणाचं कर्म करणं हे योग्य नाही. ब्राह्मणाचं कर्म आहे मंदिरात जाणं, पूजा करणं, लोकांना ज्ञान द्यायचं. हे कर्म क्षत्रियाचं नाहीये. आता तो क्षत्रिय असल्याने त्याने त्याचं नियत कर्म केलं पाहिजे, म्हणजे राज्याचं संरक्षण करणं. आणि इथे चित्रामध्ये जर का तुम्ही बघाल स्लाइडमध्ये, तर हे राजसूय यज्ञाचं चित्र दाखवलेलं आहे. महाभारताच्या युद्धानंतर युधिष्ठिर महाराज आता राज्य करणार आहेत आणि त्यावेळेला त्यांनी हा राजसूय यज्ञ केलेला आहे. आणि कसे राज्य करणार आहेत, तर मी कृष्णांचा सेवक आहे या विचाराने ते राज्य करणार आहेत. कृष्णांच्या आनंदासाठी राज्य करणार आहेत. आणि ह्याचं शिक्षण म्हणजे ह्याच्याबद्दलचं ज्ञान ते नारद मुनींकडून घेताना दाखवलेत, मार्गदर्शन घेताना. राजसूय यज्ञाचे अधिपती कृष्णांना बनवलंय, तुम्ही चित्रात बघू शकता. मागे सिंहासनावर कृष्णांना बसवलं आहे. आणि मी कृष्णांना संतुष्ट कसा करू म्हणून आता युधिष्ठिर महाराज नारद मुनींकडून ज्ञान घेतायत. तर राजा हा असा असतो, की म्हणजे कृष्णाचा सेवक स्वतःला मानतो आणि कृष्णांच्या आनंदासाठी तो राज्य करतो. राजा असूनही कर्तव्य पालन कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज करत आहेत, की ज्याद्वारे ते कर्मबंधनातून मुक्त होतील. तर आता आपणही कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी काय काय करू शकतो, हे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये समजून घेऊया. पण त्याआधी एक तुम्हाला म्हणजे आपल्याला समजण्यासाठी जे कृष्णांनी आता सांगितलं त्यासाठी व्यवहारातलं एक उदाहरण बघूया. की एक आता श्रीमंत माणूस आहे आणि आपल्या घरी फर्निचर त्याला बनवायचं आहे, म्हणून तो एका कुशल सुताराला बोलवतो आणि महागातलं महाग लाकूड आणून देतो, इतर साहित्य आणून देतो आणि त्याला सांगतो आता तू ह्यापासून फर्निचर बनव. आता हा सुतार मन लावून काम करतो, दिवस रात्र लागून काम करून खूप सुंदर फर्निचर तयार करतो.
आता सुताराने मनात विचार केला की मी किती कष्ट केले, दिवस रात्र रात्री वेळ न बघता अगदी एवढं चांगलं फर्निचर बनवलं, हे सगळं आता मी माझ्याच घरी घेऊन जातो. असा त्याने विचार केला तर काय होईल, हे बरोबर आहे का? तर नाही, कारण श्रीमंत माणूस काय करेल, जर का हा सुतार फर्निचर घेऊन गेला तर पोलिसांना कळवेल, म्हणजे हा सुतार आता कर्मबंधनात अडकला, त्याला शिक्षा मिळेल. आता सुताराने हे सगळं माझं आहे असं समजलं, त्यामुळे हे कर्मबंधनात तो अडकला. सुताराने काय समजायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, की मला हे लाकूड, हे काम करण्याचं हे कोणी दिली आहे जबाबदारी, तर या मालकाने दिलेली आहे. आणि माझं काम काय आहे की हे साहित्य वापरून मला हे काम म्हणजे फर्निचर तयार करून या मालकाच्या हातात सुपूर्त करायचं आहे, ज्याने मला हे काम सोपवलं आहे ते. आणि ज्या वेळेला मी असं करेन बघा, त्याला मोबदला पण मिळेल या सुताराला, त्याचं कौतुक पण होईल त्याच्या कामाचं आणि स्तुती पण होईल. तर तशाच प्रकारे आपणही काम करू शकतो, हे समजून की आपल्याला हे सर्व कोणी दिलंय, ह्याचा मालक कोण आहे, तर कृष्ण आहेत. आता आपलं शरीर आहे, बुद्धी आहे, इंद्रिय ह्यांची शक्ती आपल्याला कोणी दिली आहे, कृष्णांनी दिलेली आहे. तर त्याचा वापर जेव्हा आपण आपल्या स्वतःच्यासाठी करतो, आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो, ती आपल्याला कर्मबंधनात अडकवतात. पण जेव्हा आपली मन, इंद्रिय, बुद्धी, शरीर ह्याचा वापर आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो, म्हणजे कर्म हे कृष्णांच्या आनंदासाठी करतो आणि त्या कर्माचं फळही कृष्णांना अर्पण करतो, त्यावेळेला आपण या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे जे आहे ना त्यागाचं चक्र दाखवलेलं आहे. आता यज्ञ चक्र किंवा त्यागाचं चक्र, आता या चक्रामध्ये तुम्ही जर का बघितलं तर या चक्राचा आरंभ कृष्णापासून आहे आणि अंतही कृष्णावरतीच होतो आहे. आपण समजून घेऊया. आता आपण म्हटलं की प्रत्येकाने आपलं विहित कर्म केलं पाहिजे. मग हे विहित कर्म आपल्याला कुठून मिळतं, तर आपल्याला ह्याच्याबद्दलची माहिती कुठे मिळते, तर वेदांमध्ये मिळते. मग वेद कुठून आले, तर कृष्णांनी वेदांचं ज्ञान प्रथम ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मदेवांनी ते ऋषी मुनींना दिलं, त्यांच्याकडून ते आपल्याला प्राप्त झालं. आता इथे उदाहरण म्हणून एक शेतकरी दाखवलाय बघा. हा शेतकरी त्याचा विहित कर्म करतो आहे, म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो आपल्या शेतामध्ये काम करतोय. आणि तो कसं करतो आहे, तर तो कृष्णांच्या आनंदासाठी काम करतोय. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी न करता कृष्णांच्या आनंदासाठी केलं जातं कार्य, तर त्यावेळेला त्याला त्याग म्हटलेला आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करतोय, हे त्याचं महत्व आहे. आता जेव्हा आपणही बघा कृष्णांनी वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे गोष्टींचं पालन करतो, तर त्यावेळेला देवी देवता प्रसन्न होतात. देवी देवता या कृष्णांच्या भक्त असल्याने जेव्हा कृष्णांची आपण उपासना करतो, कृष्णांच्या आनंदाप्रित्यर्थ कार्य करतो, तेव्हा त्या प्रसन्न होऊन पृथ्वीवरती काहीही कमी पडू देत नाहीत. योग्य प्रमाणात ऊन, वारा आणि पाऊस देतात. आता बघा, अतिवृष्टी ही उपयोगाची नाही आणि दुष्काळही दोन्ही आपल्या फायद्याचं नाही. योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस गरजेचा असतो आणि जेव्हा तो त्याप्रमाणे पडतो तेव्हा धरती अतिशय प्रसन्न होते, भरपूर धान्य उगवतं. मग धान्य उगवल्यावरती शेतकरी त्याच्यापासून अन्न शिजवतो आणि प्रथम कृष्णांना अर्पण करतो आणि मग स्वतः ते अन्न खातो, ज्याने त्याच्या शरीराला पोषण मिळतं. तर आता ह्या चक्राचा आरंभही कृष्ण आहेत आणि अंतही कृष्णच आहेत. आणि हे चक्र पाळल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. म्हणजे कृष्णांच्या आज्ञेनुसार, आदेशानुसार जेव्हा अर्जुनही अशा प्रकारे युद्ध करणार आहे ना, ते त्याचं विहित कर्म तो करतो आहे. त्यामुळे या युद्धालाही यज्ञाचंच रूप मिळणार आहे आणि तो कर्मबंधनात अडकणार नाही. आता तुम्ही चित्रात बघा, या चक्राचा आरंभ कुठून आहे, तर कृष्ण वेदांचं ज्ञान देताना आपल्याला दाखवलंय. चक्राचा अंत कुठे आहे, तर पिकलेलं जे अन्न आहे ते कृष्णांना अर्पण करून होतो आहे. म्हणजे ज्यांनी आपल्याला सर्व काही दिलं, सर्व म्हणजे कोणी दिलं, कृष्णांनी दिलं, त्याचा वापर त्यांच्या सेवेमध्ये केला आणि असं केल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. पण असं आपण केलं नाही तर आपण कर्मबंधनात अडकतो. आता एखाद्या गृहस्थाश्रमीयासाठी हे चक्र तो कसा पाळू शकेल, हे आपण इथे शेतकऱ्याचं उदाहरण घेतलेलं आहे. पण एखाद्या गृहस्थाश्रमीयासाठी हे यज्ञ चक्र किंवा त्यागाचं चक्र कसं चालेल, तर बघा, शरीर, बुद्धी आणि इंद्रिय ह्यांची शक्ती कृष्णांपासून आलेली आहे, हे जाणून त्याने त्याचा वापर करून जे अर्थार्जन तो करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्याचा काही भाग त्याने कृष्ण सेवेमध्ये द्यायला हवा. आपल्या परिवाराला, विशेषतः आपण जन्माला घातलेल्या मुलांना कृष्ण भावनेमध्ये जोडलं पाहिजे, अशा रीतीने तो यज्ञाचं चक्र पूर्ण करतो. तर हे इथे सांगितलेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड.
हा, वाचता माताजी. हरे कृष्ण. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. आहार शुद्धो, सत्व शुद्धो, शुद्धी सत्व शुद्धो, ध्रुवा स्मृती, स्मृती लभे सर्व ग्रंथीन विप्र मोक्ष. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. आणि या सर्वाची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 5 प्रकारचे यज्ञ असतात बघा. ऋषी यज्ञ असतो, पितृयज्ञ असतो, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ आणि नरयज्ञ. आपण ह्याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊया आणि मग आहाराचं महत्व समजूया. आता ऋषी यज्ञ का करायचा? तर ऋषींनी बघा आपल्यासाठी उपनिषद, शास्त्र लिहून ठेवली आहेत. कृष्णांनी वेद सांगितले ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवांनी ते ऋषी मुनींना सांगितले आणि त्यांच्याद्वारे हे आपल्याला प्राप्त झाले. तर त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी ऋषी यज्ञ केला जातो. मग पितृयज्ञ. पितृयज्ञ का करावा? तर आपल्या पित्रांच्या प्रति कृतज्ञता असावी आपल्याला. आपण पितृ पंधरवड्यात त्यांच्यासाठी कार्य करतो, पण एरवीही आपण त्यांच्याविषयी आदर ठेवावा, त्यांच्याविषयी नेहमी चांगलं बोलावं. मग ब्रह्मयज्ञ किंवा देवयज्ञ. आता देवी देवतांमुळे आपण पृथ्वीवरती जगू शकतो. सूर्यदेव आहे, वरुण देव आहे, अग्निदेव असे अनेक देवदेवता आपल्याला हव्या त्या गोष्टी पृथ्वीवरती देत असतात. आपण बघा इलेक्ट्रिसिटी वापरतो, रात्रीच्या अंधारात या लाईटचा वापर करूनच आपण बघू शकतो. आता ही इलेक्ट्रिसिटीचं बिल आपण भरतो ना जेव्हा वापर करतो तेव्हा. पण विचार करा, सूर्य आपल्याला प्रकाश देतो, उष्मा देतो, वरुणदेव पाऊस देतात. तर या सर्व देवदेवतांच्या बद्दलही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. मग भूतयज्ञ म्हटलेला आहे. भूतयज्ञ म्हणजे पशु पक्षी आपल्याला विविध रूपामध्ये मदत करत असतात. आपल्याला माहितीये गाय दूध देते, बैल शेत नांगरतो, कुत्रा रक्षण करतो, पक्षी आहेत, मधमाशी आहेत, असे अनेक जीव आपल्या या न त्या कारणाने आपल्याला मदतच करत असतात. तर त्यांच्याविषयी आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे आणि त्यांची आपण मदत पण केली पाहिजे. त्यानंतर नरयज्ञ. नरयज्ञ म्हणजे अनेक प्रकारची माणसं बघा आपल्याला अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करत असतात. आता डॉक्टर आहेत जे आपल्याला आजारातून बरं करतात किंवा आपण घरातील वस्तू, खुर्च्या, टेबल वगैरे हे सुतार बनवून देतो. तसेच अनेक गवंडी, कामगार मिळून आपलं घर बनवतात. तर या सर्वांबद्दलही आपल्याला कृतज्ञता बाळगायला हवी. म्हणजे पैसे देऊन त्यांना आपलं काम झालं असं होत नाही, तर त्यांना गरज पडेल तेव्हा आपण मदतही करायला पाहिजे. आता हे सर्व बघा आपण रोजच्या जीवनात करणं आपल्याला शक्य होईलच असं नाही. काही गोष्टी आपण ह्यातल्या करू आणि काही गोष्टी आपल्या करायच्या राहून जातील. आता कालच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं, कृष्णांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं की जेव्हा तू माझ्या आदेशानुसार कार्य करशील तेव्हा मी समाजाचं, पितरांचं देखील कल्याण करेन. माझ्या आदेशानुसार अर्जुना तू युद्ध करशील तेव्हा सगळी काळजी मी वाहीन. आणि आपण झाडाचं उदाहरण घेतलं होतं की झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की झाडाच्या सर्व भागांपर्यंत ते पोचतं. प्रत्येक भागाला वेगळं वेगळं म्हणजे फुलांना, फळांना, पानांना वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही. मुळाशी पाणी घातलं की सर्व झाड पूर्ण टवटवीत राहतं. तसंच कृष्णांच्या आज्ञेनुसार कार्य केल्याने सर्व सुव्यवस्था कशी कृष्ण काळजी घेतात त्या गोष्टीची, सुव्यवस्थेची. आता देवतांच्या द्वारे ते पृथ्वीवरती सर्व काही पुरवलं जातं आणि देवदेवता काहीही कमी पडू देत नाहीत. त्यासाठी प्रत्येक कार्य हे कृष्णांच्या बरोबर जोडून त्यांच्या प्रित्यर्थ करणं हे खूप महत्वाचं आहे. आता सूर्यप्रकाश आपल्याला, सूर्यदेव सूर्यप्रकाश देतात, वरुण देव आपल्याला पाऊस देतो, असे अनेक देवी देवता आपल्याला मदत करत असतात पृथ्वीवरती. मग त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण वेगवेगळं कार्य करणं आपल्याला शक्य नाही. म्हणून जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करतो ते देवी देवताही प्रसन्न होतात. त्यांच्यासाठी वेगळं कार्य करण्याची आपल्याला गरज भासत नाही, हे इथे समजून घेऊया. आता याच्यात पुढे बघा, आता आपण आहाराबद्दल समजून घेऊया. माताजी एक मिनिट. आहार हा दुसरी स्लाइड आहे का ही? हा, बरं, ठीक आहे, हरकत नाही, सांगते आता. आता रोजच्या जीवनात जसं आपण म्हटलं की हे काही गोष्टी आपण करू शकतो, काही गोष्टी आपण नाही करू शकत. तर जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी काम करतो किंवा कार्य करतो तेव्हा देवी देवताही प्रसन्न होतात आणि आपल्याला पृथ्वीवरती काही कमी पडू देत नाहीत.
आता इथे या स्लाइडमध्ये आपल्याला काय सांगितलं की अन्न खाण्यापूर्वी आपण कृष्णांना अर्पण केलं पाहिजे. अन्नामध्ये काही दोष असतात असं इथे वाचलं बघा माताजींनी. आता कृष्णांना जेव्हा आपण अन्न अर्पण करतो ना, तर तेव्हा हे अन्न शुद्ध होतं आणि शुद्ध आहाराचं पण महत्व आहे. शुद्ध आहार ग्रहण केल्याने आपलं जीवन शुद्ध होतं. तर कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने मेंदूतील पेशी व्यवस्थित काम करतात आणि आपली स्मृती, आपली विचारशक्ती ही चांगली राहते. आता असा व्यक्ती जो ह्या प्रकारे कृष्णांना अर्पण केलेला प्रसाद खातो, तो मग भक्ती आणि मोक्ष याच्याबद्दल विचार करू शकतो. कारण काय, त्याचं मन शांत आहे. विचार शुद्ध होण्यासाठी आहार पण शुद्ध असणं आवश्यक आहे. कारण जसं आपण अन्न खाणार आहे तसंच आपलं मन बनणार आहे. तर इथे आहाराचं हे महत्व आहे. आहार आणि मन ह्याचा कसा जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करत नाही तेव्हा आधीच अशांत असलेलं मन अधिक उत्तेजित होतं आणि अशांत मन कसं आहे, इंद्रिय तृप्तीच्या योजना आखू लागतं आणि अधिकच अशांत बनतं. कर्मबंधनात मनुष्य अडकतो इंद्रिय तृप्ती करताना आणि अशांत मन आध्यात्मिक प्रगतीमध्ये सगळ्यात मोठी बाधा बनतं. म्हणून मनुष्याचा आहार सात्विक आणि तोही कसा कृष्णांना अर्पण करून तो प्रसाद म्हणून खायला पाहिजे. हे इथे त्याचं महत्व दिलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हा हरे वाचा कृष्ण. माताजी. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात, ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्ण. हा हरे कृष्ण. स्वतःच्या इंद्रियांच्या सुखासाठी म्हणजे कृष्णांना अर्पण न करता खाल्लेलं अन्न पाप आहे असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. इथे कुठेही मांसाहार किंवा शाकाहार असं नाहीये. कृष्णांना न अर्पण केलेलं अन्न जेव्हा आपण खातो ते पाप आहे असं म्हटलेलं आहे. कारण ते आपण आधीच बद्ध असतो आणि त्या जीवाच्या बद्धतेला ते अधिकच कारणीभूत बनतं असं कृष्ण इथे सांगतात. आता कृष्ण म्हणतात की त्यांचे भक्त सर्व पापातून मुक्त होतात, कारण कृष्णांना अर्पण केलेला प्रसाद ते भोजन म्हणून खातात. पण इतर लोक जे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी भोजन म्हणून खातात ते निश्चितपणे पापच भक्षण करत असतात. त्याचं महत्व समजून घ्यायचंय की कृष्णांना अर्पण करूनच आपण अन्न खाल्लं पाहिजे, ज्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. पुढे घ्या माताजी स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून उठतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आधीच्या स्लाइडमध्ये आपण यज्ञचक्र शिकलो आहे, त्याच्यावरच आधारित ही स्लाइड आहे. आता इथे एक परिवार दाखवलाय, तो संकीर्तन करताना दिसतोय. आता संकीर्तन केल्याने देवदेवता प्रसन्न होत आहेत. संकीर्तन म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन म्हणजे आपण कृष्णांच्या आनंदासाठी हे करतो आहे. जेव्हा कृष्णांच्या आनंदात आपण काम करतो, कृष्णांच्या प्रित्यर्थ काम करतो, तर तेव्हा देवी देवताही प्रसन्न होतात. कारण कृष्णांची भक्ती केल्याने देवी देवता आनंद होतात. म्हणजे हाही एक प्रकारचा यज्ञच होतो जो कृष्णांच्या आनंदासाठी आपण करत असतो. आणि कलियुगासाठी आपल्याला हरिनामाचा जप हा यज्ञ सांगितला गेलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा इथे आता श्रीमद भागवतम मधल्या 11.5.32 या श्लोकाचा आधार घेतलेला आहे. यज्ञ संकीर्तन प्राप्यैर यजंतीही सुमेधसः. आणि इथे आता पंचतत्व मंत्र पण सांगितलेला आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. आता मंगलाचरण मध्येही मी हा मंत्र म्हणते बघा. हा मंत्र म्हणून मग आपण महामंत्राच्या जपाला सुरुवात करायची. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कलियुगासाठी चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हा जो महामंत्र आहे, हा म्हणायच्या आधी आपण चैतन्य महाप्रभूंचे आशीर्वाद घेतो, म्हणून पंचतत्व मंत्र म्हणतो. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद. आणि जो श्रीमद भागवतम मधला 11.5.32 या श्लोकाचा जो आधार घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये एक सुमेधसः असा शब्द आहे. मेधा म्हणजे काय, तर बुद्धी. सुमेधसः म्हणजे काय, अतिशय बुद्धिमान. तर जे संकीर्तन करणारे असतात, व्यासदेव म्हणतात ते अतिशय बुद्धिमान असतात. घ्या माताजी पुढची स्लाइड.
आता पंचतत्वांच्या बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर पंचतत्व कोण आहेत? तर चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, गदाधर प्रभू आणि श्रीवास यांचे आशीर्वाद घेऊन आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. आता बघा इथे जे चित्र आहे ह्याच्यामध्ये 10.25 भगवद्गीतेतला हा जो श्लोक आहे, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. आता कोणी म्हणेल भगवद्गीतेमध्ये कुठे असं लिहिलेलं आहे की तुम्हाला जप केला पाहिजे? तर बघा इथे लिहिलेला आहे, हा 10व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे. तर ह्याच्यामध्ये कृष्ण म्हणालेले आहेत, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे. हा तर लक्षात घ्या, जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी हा जप करतो तेव्हा हा यज्ञ बनतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा याआधी आपण शिकलो सकाम कर्म आणि निष्काम कर्म म्हणजे काय. निष्काम कर्मामध्ये कर्माची फळं आपण कृष्णांना अर्पण करतो, कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो. आणि सकाम कर्म आपण फळाच्या प्राप्तीच्या हेतूने करतो. त्यामुळे अशा कर्माचं थोडं फळ आपण कृष्णांना देतो, जास्त फळ आपण स्वतःकडे ठेवतो. आता इथे कृष्ण आपल्याला काय सांगतायत की मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे आणि कर्माचं फळ कृष्णांना अर्पण केलं पाहिजे. आणि त्याने म्हणजे काय होतं, आपण कर्माच्या फळाच्या प्रतिक्रियेतून आपण मुक्त होतो. कर्माच्या फळाची प्रतिक्रिया म्हणजे पाप आणि पुण्य, जी भोगण्यासाठीच आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण अडकून पडतो. तर हे केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हरे कृष्ण. यद्यद आचरति श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद अनुवर्तते. हरे कृष्ण. श्री कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्याने ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाची एक शंका होती युद्ध न करण्याची, त्याने जी कारणं दिली होती त्याच्यामध्ये म्हणाला होता तो कृष्णांना की मी युद्ध केलं, ह्या कौरव सेनेतील सर्व ज्येष्ठ व्यक्ती जर का मारले गेले, मृत्यू पावले तर कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. त्यावर कृष्णांनी हे अर्जुनाला दिलेलं मार्गदर्शन आहे, ज्ञान आहे. तर आता अर्जुनाने शंका व्यक्त केली की घरातील ज्येष्ठ व्यक्ती युद्धात मृत्यू पावल्या तर लहानांना रूढी परंपरा कोण शिकवणार, वंश परंपरा त्यामुळे नष्ट होतील, सर्वत्र अधर्म पसरेल. तेव्हा आता कृष्ण अर्जुनाला काय समजवतायत की अर्जुना तू कुरुवंशी राजपुत्र आहेस, सर्व लोक तुझ्याकडे बघत आहेत, तू युद्धातून पळून गेलास तर समाजातील इतर लोकही आपली कर्तव्य न करता राहतील, त्यामुळे अधर्म होईल. पण तू जर का युद्ध केलंस, आपलं कर्तव्य पालन केलंस तर सर्वांच्या समोर तुझा आदर्श तू ठेवशील. आणि अर्जुनाने आपलं कर्तव्य बजावलं आणि त्यामुळे समाजातले इतर तुझा आदर्श समोर ठेवून आपापली कर्तव्य पार पाडतील. अशा प्रकारे समाजातील सर्व लोक जेव्हा आपली कर्तव्य करतील तेव्हा समाजामध्ये निश्चितपणे सुख शांती आणि आनंद नांदेल. आता यत यत आचरती श्रेष्ठ असा शब्द आहे बघा. तिथे श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे कोण, तर आई वडील गुरु असं म्हटलेलं आहे. आई वडिलांचा गुरूंची ही जबाबदारी असते की आपल्या आचरणाने आपल्या मुलांमध्ये आणि शिष्यांच्या समोर ते आदर्श ठेवतील. तर समाजातील नेत्यांना पण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, त्यांनीही आपलं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. तसंच आपण आपला रोल मॉडेल किंवा आदर्श म्हणून कोणाला ठेवतो हेही आपण विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. आता इथे कृष्ण वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाला समजावून सांगतायत की त्याने युद्ध करण्यासाठी तयार व्हावं. आता पहिल्यांदा म्हणाले की तू युद्ध कर कारण मी तुला तसं करायला सांगतोय. मग कृष्ण म्हणाले की युद्ध केल्याने तुझं आचरण शुद्ध होईल. मग आता इथे म्हणतायत की ती युद्ध कर कारण तू कुरुवंशी राजपुत्र आहेस आणि सर्वांच्या समोर तू तुझं उदाहरण ठेवू शकतोस. आता पुढे बघू आपण ह्यावरती कृष्ण काय मार्गदर्शन करणार आहे. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. घराणेशाहीचा नाश. मी जर नियत कर्म केले नाही तर ते सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आधीच्या स्लाइडमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की तू युद्ध केलंस, कर्तव्य पालन केलंस तर सर्व लोक तुझा आदर्श समोर ठेवतील. तसंच कृष्ण आपल्या उदाहरणातूनही हेच सांगतायत की काल स्लाइड आपण बघितली होती, गोवर्धन लीलेची स्लाइड आहे ही, ज्या वेळेला इंद्राने पाऊस पाडला होता चिडून, तर त्यावेळेला कृष्णाने
सर्व गोकुळवासियांचं रक्षण करण्याकरता डाव्या हाताच्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. आता त्यांनी आपलं कर्तव्य केलं म्हणूनच गोकुळवासियांचं रक्षण झालं किंवा कृष्ण आजही आपली कर्तव्य करत आहे, त्यामुळे हे ग्रहलोक सर्व चालू आहे व्यवस्थित, सुरळीतपणे, अखंडितपणे हे सर्व चालू आहे ब्रह्मांड. आता इथे कृष्ण तेच म्हणतात की मी तर भगवान आहे, मला कुठलं कार्य करण्याची आवश्यकता नाहीये, पण तरीही मी कार्य करतो. आणि ते गायींचा सांभाळ करत असत बघा गोवर्धनामध्ये. त्यानंतर अशी खूप कार्य त्यांनी केलेली आहेत, कारण मला बघून माझा आदर्श इतर लोक ठेवतील. तर तेच त्यांनी अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे की तू आपलं कर्तव्य केलं नाहीस तर इतर लोकांच्या समोर इतर लोकही तेच बघतील की अर्जुनाने आपलं कर्तव्य केलं नाही, आणि जर का तू केलंस तर सर्वांच्या समोर तू तुझा आदर्श ठेवशील, सर्वजण आपापली कर्तव्य पार पडतील आणि अशा प्रकारे समाजामध्ये सर्वत्र शांती नांदेल, सुख नांदेल. म्हणजे अर्जुनाला वाटत होतं कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, सर्वत्र अधर्म होईल, पण इथे कृष्णांनी त्याला हे ज्ञान दिलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा हरे माताजी. कृष्ण. नियतकर्माच्या फलांमध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काही लोक असतात ज्यांची कृष्णांवरती श्रद्धा नसते, त्यांचा विश्वास नसतो कृष्णांवरती, त्यामुळे ते भक्ती करत नाहीत. आता अशा लोकांना अज्ञानी, मूर्ख किंवा तुमचं जीवन निरर्थक आहे असा आपण अपमान करायचा आहे का? तर इथे कृष्ण आपल्याला सांगतात की त्यांचा अपमान करायचा नाही. काही लोकांना सकाम कर्माबद्दल आसक्ती असते, कर्माची फळं त्यांना पाहिजे असतात आणि कर्म करून ती सर्व जो लाभ त्यांना मिळतो ते स्वतःकडे ठेवतात. मग कृष्ण काय सांगताय तिथे आपल्याला की त्यांना तुम्ही विचलित करू नका, त्यांना दुखावू नका, अलगद तऱ्हेने त्यांना तुम्ही माझ्याकडे आणा. आणि हे समजावून सांगताना इथे एका शेतकऱ्याचं उदाहरण घेतलेलं आहे स्लाइडमध्ये. आता हा जो शेतकरी दाखवलाय तो शेतामध्ये काबाड कष्ट करतोय, धान्य उगवतो आहे आणि मनात त्याचे विचार कसे आहेत की मी खूप पैसे कमवेन हे धान्य विकून, खूप मोठं घर बांधेन. पण ह्या विचारांमध्ये कुठेही कृष्ण नाहीयेत बघा. तर आपण जर का त्याचं कौतुक केलं, त्याच्या कष्टांचं कौतुक करून त्याला सांगितलं की तू एवढं धान्य पिकवतोस, त्यातलं थोडंसं धान्य तू मंदिरामध्ये देशील का? किंवा जेवायच्या आधी तू हे अन्न कृष्णांना अर्पण करशील का? किंवा एक नारळवाला दाखवलाय बघा, जो झाडावर चढून नारळ काढतो आहे आणि त्यालाही अशीच त्याची इच्छा आहे की एक दिवस माझा व्यवसाय खूप वाढेल, मोठं मी दुकान घेईन. याही विचारांमध्ये कुठे कृष्ण नाहीये. ते दोघंही, जे शेतकरी आहे आणि हा नारळवाला आहे, सकाम कर्म करतो आहे, लाभ प्राप्तीच्या हेतूने कर्म करतोय. मग ह्याला आपण कसं समजावू शकतो की तू एवढे नारळ काढतोस, मग एखादा नारळ तू मंदिरात देशील का? तर अशा रीतीने प्रेमाने बोलून अलगदपणे त्यांना आपण हे समजावू शकतो. म्हणजे कोण कृष्ण भावनेमध्ये जायला किती तयार आहे त्या दृष्टीनेच त्याला हे आपण समजावू शकतो. आता पुढची स्लाइड घेता माताजी. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. नित्य अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता हे सकाम कर्म का करतात ह्याच्या मागचं कृष्णांनी कारण दिलेलं आहे. अर्जुनालाही अजूनही पटलेलं नाहीये की त्याला युद्ध करायला पाहिजे. मग तो कृष्णांना विचारतोय की कृष्ण अशी कुठली गोष्ट आहे की जी मला ज्याच्यामुळे मी करू शकत नाहीये युद्ध, मला माझी कर्तव्य करण्यापासून ती गोष्ट अडवते आहे. तर आता कृष्ण इथे काय सांगतायत की आपल्याला वाटतं की मी करता आहे आणि मी सगळं करतो आहे, हा मिथ्या अहंकार आहे. खरं तर ही प्रकृती आपल्याला तिच्या 3 गुणांनी बद्ध करते आणि त्या 3 गुणांनुसार आपल्याकडून कठपुतळीसाठी सारखी कर्म करून घेतली जातात. आता ह्याबद्दल आपण अधिक डिटेलमध्ये जसं जसं भगवद्गीतेचा अध्ययन आपण पुढे करत राहू, त्यावेळेला प्रकृती, तिचे 3 गुण, त्यांचा प्रभाव आपल्यावर कसा पडतो हे सगळं शिकून घेऊ. पण आता इथे आपल्याला काय सांगितलंय की मिथ्या अहंकारामुळे व्यक्तीला वाटतं की मी करता आणि मी भोगता. आता मिथ्या अहंकार म्हणजे काय की स्वतःला करता समजणे. आता हा जो शेतकरी आहे बघा, आहे ना, शेतामध्ये धान्य पिकवलेलं आहे,
हा स्वतःला का करता मानतो आहे, तर तो मिथ्या अहंकार त्याच्यावर कसा प्रभाव टाकतो हे बघूया आपण. तो विचार कसा करेल बघा. तो मोहग्रस्त शेतकरी आहे, मिथ्या अहंकाराने तो बद्ध आहे. तर तो विचार काय करेल, मी शेत नांगरलं, मी बियाणं शेतामध्ये बी बियाणं शेतात पेरलं, मी पाणी दिलं, मी खत दिलं, कीटकनाशाचा फवारा मी केला, तेव्हा हे धान्य शेतामध्ये पिकलं. आता जे शेत धान्याने भरलेलं समोर दिसतंय ते माझ्या कष्टामुळे आहे, त्यामुळे हे सगळं धान्य माझंच आहे. हा जो शेतकरी आहे तो मोहग्रस्त असल्याने हा असा विचार करतोय. मोहग्रस्त म्हणजे मिथ्या अहंकार, मी करता मी भोगता. तर समजून घेऊया इथे. आता बी बियाणं कुठून आलं, ते पेरण्यास ती लागणारी माती कोणी दिली, पिकाच्या वाढीला आवश्यक असलेलं पाणी, हवा, सूर्यप्रकाश कोणी दिलं, शेतामध्ये काम करण्यासाठी लागणारं शरीर, इंद्रिय, बुद्धी ह्याची शक्ती कोणी दिली, सगळं तर कृष्णांनी दिलं, म्हणजे ते करता आहेत. मग पिकलेलं धान्य शेतकरी माझं असं कसं म्हणू शकतो, कारण हा शेतकरी स्वतःला करता समजतो आहे, प्रकृतीच्या 3 गुणांनी हा बद्ध आहे, त्यामुळे तो असा विचार करतोय. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, आपण आपल्याला करता मानतो आणि त्यामुळे मिथ्या अहंकाराने आपण तसं करतो. आता आपण बघितलं की सर्व संसाधनं जी आहेत ती कृष्णांनी दिलेली आहेत, आपण केवळ त्यांचा वापर करत आहोत. पण आपण आपल्याला करता मानतो, तत्क्षणी आपण कर्मबंधनामध्ये अडकतो आणि कर्माची प्रतिक्रिया त्यामुळे आपल्याला भोगावी लागते. पण जेव्हा कृष्णांच्या आनंदासाठी आपण कर्म करतो आणि कर्माचं फळ कृष्णांना अर्पण करतो, त्यामुळे आपल्याला कर्मबंधन लागत नाही. म्हणजे कर्म तेच आहे, पण आपला भाव काय आहे, मी स्वतःला करता मानतो आहे की कृष्ण करता आहेत हे जाणून मी त्यांना कर्म अर्पण करतोय, त्यावरून कर्माची प्रतिक्रिया आपल्याला बद्ध करेल किंवा मुक्त करेल. तर त्यासाठी कर्माचं ज्ञान घेणं खूप आवश्यक आहे. कर्म केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. मग हे ज्ञान घेऊन कर्म केल्याने आपण प्रतिक्रियेतून मात्र बद्ध होत नाही आणि आपण मुक्त होऊ शकतो, हे सांगितलेलं आहे इथे. पुढची स्लाइड घ्या माताजी आता. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे ऋषीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसताना जणू काही बळेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता आपल्याला समजत नाही की असं का होतं. आता म्हणजे एखाद्या माणसाला माहिती असतं की एखादं काम चुकीचं आहे, ते पापकर्म आहे, तरी ते कर्म का करतो तो, असं का त्याला का वाटतं की हे काम करायला जणू त्याला बलपूर्वक धक्का दिला जात आहे. जसं की आता चोराला माहिती असतं की चोरी करणं हे अयोग्य आहे, पण तरीही चोर आहेतच नाही या जगात. माहिती आहे त्यांना की पकडलो गेलो तर शिक्षा होईल, पण तरीही अंधारात का होईना चोरी ते करतातच. माहिती असलं तरीही करतात. मग असं का करतात, असं कुठलं बळ असतं की ज्याने ती व्यक्ती अयोग्य पापकर्म करायलाही प्रेरित होते. ते इथे 2 शब्द आलेले आहेत, अनिच्छम आणि बलात्. म्हणजे इच्छा नसतानाही आणि बलपूर्वक. तर आता आपण पुढच्या श्लोकामध्ये ह्याबद्दलचं अजून डिटेल समजून घेऊया. घ्या माताजी पुढचं. हा, 38वा श्लोक आहे. 1 मिनिट, हा मी वाचते. हा, हरे कृष्ण. धूमेन आव्रियते वह्नि यथा आदर्शमलेन च यथा यथा उबलेन आवृत्त गर्भ तथा तेन इदम आवृत्तम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने, अग्नी, धुळीने, आरसा आणि वारेने गर्भ वेचला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आता कृष्ण इथे उत्तर देणार आहेत की आपण म्हटलं की अशी कुठची गोष्ट असते ज्यामुळे बलपूर्वक आपल्याला असं चुकीचं कर्म करायला धक्का दिला जातो. तर ही चुकीची कृती करण्याच्या मागचं कारण असतं काम. काम म्हणजे अनियंत्रित इच्छा, त्याही कशा, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आसक्तीचं चक्र शिकून घेतलेलं आहे. म्हणजे एखाद्या इंद्रिय भोगाच्या वस्तूचा आपण जेव्हा वारंवार विचार करतो, म्हणजे चिंतन करू लागतो, तेव्हा आसक्ती तयार होते. आसक्तीतून हा काम निर्माण होतो आणि आपण ह्या कामामुळे अनेक जन्मापासून ह्या कामाच्या आवरणाने आपण आच्छादले गेलेलो आहोत. जसं आता इथे उदाहरण दिलेलं आहे, अग्नी धुरामुळे आच्छादला जातो किंवा आरसा धुळीमुळे आच्छादला जातो. तसे आपण या कामाद्वारे आच्छादले गेलेलो आहोत. हे काम म्हणजे काय आहे, तर आपल्या चेतनेवरचं हे आवरण आहे असं समजूया. पण हे आवरण आपण काढू शकतो, हटवू शकतो. कसं, तर हरिनामाच्या जपाने आपण जप केल्याने आपल्या चेतना आपली शुद्ध होऊ शकते. जसं की आता एखाद्या दिवशी सकाळीच पाऊस भरून येतो बघा,
तेव्हा ढग त्या सूर्याला झाकून टाकतात. तसा हा काम आहे. आपल्या चेतनेला तो आवृत्त करतो, झाकून टाकतो. आणि किती प्रमाणात हा काम चेतनेला आवृत्त करू शकतो हे आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ते आपण बघूया. माताजी घ्या, वाचा. हरे कृष्णा. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा, वारेने गर्भ वेचला जातो, त्याप्रमाणे जीव त्या कामाद्वारे विविध प्रमाणात अच्छितला जातो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता काम म्हणजे आपण काय समजून घेतलं? अनियंत्रित इच्छा, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या. आणि हा काम जो आहे आपल्या चेतनेला आवृत्त करतो. आता काम हा असा शत्रू आहे जो आपल्या बुद्धीला आच्छादून टाकतो. काम म्हणजे काय? असंख्य कामना असतात इंद्रिय तृप्तीच्या. कृष्णांची आठवणही होत नाही अशा व्यक्तीला. कृष्णांपासून असा व्यक्ती खूप दूर जातो, कारण तो केवळ आपल्या इंद्रिय उपभोगामध्ये लागलेला असतो. आता त्यामुळे कामाचा प्रभाव असेल एखाद्या व्यक्तीवर, तर ती व्यक्ती फक्त असंख्य न संपणाऱ्या इच्छांच्या मागे धावत असते, आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या. तर इथे उदाहरण देताना बघा सांगितलेलं आहे, वारेने वेष्टिलेल्या गर्भाची तुलना वृक्षाशी केलेली आहे. आता गर्भामध्ये मूल कसं असतं? आईच्या गर्भामध्ये असहाय्य स्थितीमध्ये असतं, ते काहीच करू शकत नाही, कोंडलेलं असतं गर्भामध्ये, हालचाल करायला पण पुरेशी जागा नसते. तशीच ही वृक्षाची चेतना आहे. म्हणजे एकाच ठिकाणी हा वृक्ष उभा असतो, म्हणजे ह्याच्या पलीकडे त्याचं काही जीवनच नाहीये. म्हणजे वृक्षाच्या जीवनामध्ये अंधकार असतो, त्यांना कृष्ण प्राप्ती होऊ शकत नाही. अतिशय अशी लिमिटेड, मर्यादित त्यांची आता ही चेतना आहे. म्हणून तो वारेने वेष्टिलेल्या गर्भाची तुलना वृक्षाशी केली गेलेली आहे. आता आरसा आहे बघा, आरशावरती धूळ जमली तर आपल्याला त्याच्यावरती प्रतिबिंब दिसत नाही आपलं. मग आपण जेव्हा कपड्याने ती साफ करतो तेव्हा ते प्रतिबिंब हळूहळू स्पष्ट दिसू लागतं. तर धुळीने आच्छादलेल्या आरशाची तुलना पशुजीवनाशी केलेली आहे. पशुजीवनातही कृष्णांची प्राप्ती होऊ शकत नाही, पण पशुची चेतना ही वृक्षापेक्षा थोडी अधिक प्रगत असते. आता मनुष्य जीवनाची तुलना इथे धुराने झाकलेल्या अग्नीशी केलेली आहे. आता अग्नीवरती आपण हवा घातली, पंख्याने धूर बाजूला केला, तर अग्नी पुनर्प्रज्वलित होतो. अगदी त्याच प्रकारे आपल्याला मनुष्य जीवनामध्ये कृष्ण प्राप्ती होऊ शकते. थोडेसे प्रयत्न करून कृष्ण भावनेची पुनर्जागृती आपण करू शकतो, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा. हरे कृष्णा. म्हणून हे भरतश्रभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणारे या कामाचा वध कर. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण सांगतायत की सुरुवातीलाच या अनियंत्रित इच्छांचं दमन केलं पाहिजे, कारण या अनियंत्रित इच्छाच आपल्याकडून पापकर्म करवून आणतात. आता कृष्ण अर्जुनाला सांगतायत की काम हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे, याचा तू प्रारंभीच वध कर. आणि इथे कामाला दुर्जयी शत्रू म्हटलंय. दुर्जयी म्हणजे काय? ज्याच्यावरती विजय प्राप्त करणं अतिशय कठीण आहे, असा शत्रू आहे. मग कृष्ण काय सांगतायत की आपण जर कृष्ण भक्तीमध्ये आपल्याला जोडून घेतलं, कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न राहिलो, तर आपण ह्या कामावरती नियंत्रण करू शकतो. आता प्रारंभीच म्हणजे कधी? जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आसक्तीचं चक्र शिकलो होतो, त्याच्यामध्ये हे समजून घेतलेलं होतं. यामध्ये आपण बघितलं होतं त्या आसक्तीच्या चक्रामध्ये पतनाच्या 8 पायऱ्या होते. तर सुरुवात कुठून होत होती? चिंतन करण्यापासून होते. जेव्हा मनामध्ये विचार येतो, हा प्रारंभ झाला. हा विचार त्याच वेळी काढून टाकायला हवा. मग हा विचार काढून टाकायचा म्हणजे मनाला चिंतनासाठी कुठला तरी वेगळा विषय द्यायला हवा. तो विषय म्हणजे कृष्ण भावना. तर हा जो काम आहे ना, तो कुठे राहतो? तर इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये राहतो. आणि या तिन्ही द्वारा तो काम करत असतो. तर जीवात्म्याचं जे ज्ञान आहे ना, की मी आत्मा आहे, मी कृष्ण भगवंत आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, हे ज्ञान तो झाकून टाकतो. तर काम हा आपल्या अनादि जन्मापासून आपल्यामध्ये आहे सर्वांमध्ये, आणि याला बाहेर काढून टाकायचा करण्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. काम तर आहेच म्हणजे आपल्या सर्वांमध्ये. मग या कामानुसार कर्म करायला जेव्हा इंद्रिय प्रवृत्त होतात तेव्हा तो भोग होतो. मग काम बाहेर काढून टाकायला साधना कोणती आहे? तर सोपी साधना आपल्याला सांगितलेली आहे. रोज जप करणं, श्रीमद भागवतम, भगवद्गीतेचं श्रवण करणं. आणि हे जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा आपल्यातला काम कमी होऊ लागतो, ज्याचा प्रत्यक्ष अनुभवही आपण घेऊ शकतो. आता इथे प्रल्हाद महाराज बघा सांगतात की लहानपणीच केलं पाहिजे हे सगळं. सुरुवात प्रारंभीच म्हणजे लहानपणापासूनच केली पाहिजे. कामाला निर्माण व्हायलाच द्यायचं नाही.
तर जो बुद्धिमान आहे तो लहानपणापासून म्हणजे जीवनाच्या सुरुवातीपासूनच भक्ती सेवेमध्ये स्वतःला जोडून घेतो. अनियंत्रित इच्छांचा त्याग करून भक्ती सेवेमध्ये जोडून घेतल्याने मनुष्य जन्माचं सार्थक होऊ शकतं. कारण दुर्लभ जन्म म्हटलेला आहे. 84 लक्ष प्रजाती पार करून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो आणि केवळ याच जन्मामध्ये आपण कृष्ण भक्तीमध्ये जोडून घेण्याची क्षमता आहे, ज्याद्वारे आपण प्रगती करू शकतो. म्हणून कृष्ण आपल्याला काय सांगतायत की भक्ती मार्गावरील थोडीशी प्रगती पण आपल्याला अधःपतनाच्या भयापासून वाचवते. घ्या माताजी पुढची स्लाइड. 42 वाचते मी. हा, हरे कृष्ण. इंद्रियाणि पराणि आहु इंद्रियेभ्य परम मना मनसा तु परा श्रेष्ठ अपरा बुद्धी मनसा तु परा बुद्धी य बुद्धे परतः तु सह. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण जाणून घेतलं की हा काम कुठे वास करतो, तर इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये वास करतो. मग आपण स्वतःला जेव्हा अशा कार्यामध्ये जोडून घेतो की जे कार्य आपल्याला आपण आत्मा आहे ही भावना दृढ करतं, म्हणजे कुठलं कृष्ण भावना भावित कार्य, तर तेव्हा आम्ही शरीर नसून आत्मा आहे ही भावना दृढ होते. आणि काम कसं आहे, या उलट आपल्याला भक्ती करण्यापासून परावृत्त करतो आणि भोग करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. म्हणजे आत्मा कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि जेव्हा या आत्म्याला आपण प्रत्यक्ष कृष्णांच्या सेवेमध्ये गुंतवलं तर साहजिकच आत्म्यापेक्षा कनिष्ठ असलेली बुद्धी, त्याहून कनिष्ठ असलेलं मन आणि त्याहून कनिष्ठ असलेली इंद्रिय आपोआपच भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त होतात. तर भोग करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते आणि काम जो आहे ही म्हणजे स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा तो आता म्हणजे हे कसं मनुष्य करतो, इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा करत असताना मनुष्य कसा वेगवेगळ्या प्रकारे आनंद प्राप्त करतो हे आता पुढच्या स्लाइड वरून आपल्याला सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्यावरून हे स्तर वेगळे वेगळे कसे आहेत हे आपण आता समजावून घेऊया. आता सगळ्यात खालचा जो स्तर आहे तो शारीरिक स्तर आहे बघा. आणि या स्तरावरती कसं इंद्रिय तृप्ती हा एकमेव हेतू आहे. आता असा मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या आहारी गेलेला आहे, तो दारू पितो, नशा करतो, त्याला तेच कार्य करायला आवडतं आणि त्याला काय वाटतं, हे करून ना मी अतिशय सुखी आनंदी जीवन जगत आहे. अज्ञानात असतो तो, त्याला काळ वेळ महत्वाची नसते. इच्छा झाली की तो इंद्रिय तृप्ती करतो. असा मनुष्य दिवस आहे का रात्र आहे, सकाळ आहे का दुपार आहे हे न बघता तो इंद्रिय उपभोग घेताना दिसतो. कारण त्याचा अत्यंत दृढ समज असतो की मी शरीर आहे आणि इंद्रियांना संतुष्ट करणं, त्यांचा उपभोग घेणं हेच माझं काम आहे, ह्यानेच मला आनंद मिळतो. त्याच्यावरचा जो स्तर आहे तो इंद्रियांचा स्तर आहे. आता इंद्रिय स्तरावरचा मनुष्य काय करतो, त्यालाही इंद्रिय तृप्ती करायला आवडते, त्यालाही नशा करायला आवडते, पण कुठेतरी त्याला हे समजत असतं की हे सर्व करायला पैसे लागतात. त्यामुळे तो नोकरी करतो, व्यवसाय करतो आणि ते कमवलेले पैसे त्याच्यावरती वापरतो. पण पैसे कमवण्यासाठी काही वेळ जो आहे किंवा काही दिवस ते तो काम करण्यामध्ये घालवतो आणि मग उरलेला वेळ तो हा इंद्रिय तृप्तीमध्ये घालवतो. तिसरा स्तर जो आहे तो मानसिक स्तर आहे. आता हा तिसरा स्तर झाला, म्हणजे पहिला शारीरिक, मग इंद्रियांचा आणि मग आता हा मानसिक आला. आता या स्तरावरचा मनुष्य कसा विचार करतो की इंद्रिय तृप्ती करून मला किती काळ आनंद मिळणार आहे, फार काही टिकत नाही हा आनंद. त्यापेक्षा मी चांगलं पुस्तक वाचेन, शास्त्रीय संगीत ऐकेन, ज्याने हा आनंद माझ्या बरोबर जास्त वेळ टिकेल. आता बघा समजून घेऊया, वाचनाने, संगीत ऐकल्याने मिळणारा आनंद पण अखंडित नसतो. मग हा आता अखंडित आनंदाचा शोध घेऊ लागतो, तेव्हा आता तो बौद्धिक स्तरापर्यंत पोहोचतो. या स्तरावरचा जो व्यक्ती असतो ना तो कसा आहे, बुद्धीने म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करून आध्यात्मिक ग्रंथ वाचतो, ज्ञान घेतो आणि असं ज्ञान त्याला ग्रहण करताना त्याला हे समजतं की अखंडित आनंदाचा उगम कुठे आहे, आपल्या आत्म्यापासून आहे.
आणि या आत्म्याशी कसं जोडून घ्यायचं हे त्याला समजतं, ज्याच्यासाठी तो गुरूंचा आश्रय त्याला घ्यावा लागतो. आता ज्यावेळी प्रमाणित गुरु आध्यात्मिक गुरूंची त्याला प्राप्ती होते, तेव्हा ते गुरु त्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गावरती जेव्हा हा व्यक्ती आता चालतो, तो आत्मसाक्षात्कार करून घेतो. आणि या स्तराला आध्यात्मिक स्तर असं म्हटलेलं आहे. इथे आनंदाचा अखंडित प्रवाह असतो, कारण त्याने आता कृष्णांबरोबर स्वतःला जोडून घेतलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे ना शरीराचा रथ दाखवलेला आहे बघा. आता ह्या रथाचे जे घोडे आहेत ना, ह्यांची तुलना आपल्या 5 इंद्रियांशी केलेली आहे. आपली 5 इंद्रिय म्हणजे डोळ्यांनी आपण सौंदर्य बघतो, नाकाने आपण सुगंध घेतो, कानाने आपण मधुर ध्वनी घेतो, ऐकायला आपल्याला आवडतो, त्वचेने मुलायम स्पर्श घेतलेला आवडतो, जिभेने वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे स्वाद घ्यायला आवडतात. तर हे इंद्रिय आणि ही त्यांचे विषय झाले. आता ही 5ही इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयांकडे ओढली जात असतात सतत. म्हणजे ह्या घोड्यांचा जो लगाम जो आहे, म्हणजे या इंद्रियांचा लगाम कोणी पकडलाय, तर चित्रात बघितलं तर मनाने पकडलेला दिसतोय. मनाला नियंत्रण कोण करताय, तर ही बुद्धी करतीये. म्हणजे रथाचा चालक आहे बुद्धी, आणि रथाचा प्रवासी कोण आहे, तर हा आपला आत्मा आहे. आणि चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर आत्मा कसा भांबावून गेलेला आहे, आणि ही इंद्रिय रथ कुठे ओढून नेतायत हे त्याला कळत नसल्यामुळे हा आत्मा अतिशय भांबावून गेलेला आहे. कृष्ण भावनेमध्ये जोडला नसलेल्या व्यक्तीचा हा रथ आहे, त्यामुळे हा आत्मा भांबावलेला आहे. आता कल्पना करा, आपण कॅब केली, आपण ओला उबरच्या कॅबने कुठेतरी जातोय, आणि हा ड्रायव्हर आपल्याला कुठेतरी भलत्याच ठिकाणी घेऊन जाऊ लागला, तर आपणही घाबरून जाऊ. तसंच या आत्म्याची परिस्थिती झालेली आहे. आत्मा आपण म्हटलं कृष्णांकडून आलेला आहे, कृष्णांचा अंश आहे, त्यामुळे त्याला ओढ कुठे आहे, कृष्णांकडे जाण्याची आहे, कृष्णधामात जाण्याची आहे. पण इथे काय होतं आहे, ही इंद्रिय ठरवतायत त्यांना कुठे जायचं. इंद्रियांची ओढ त्यांच्या विषयांकडे, ते मनाचा लगाम मानतच नाहीयेत. आणि मनावर नियंत्रण करणारी बुद्धी पण दुर्बळ आहे. आता जी बुद्धी मनावर नियंत्रण करायला असमर्थ आहे, तर ती त्यामुळे हा रथ इंद्रियच चालवतायत, इंद्रिय त्यांच्या विषयाकडे घेऊन जात आहेत. इच्छा झाली की ते इंद्रिय तृप्तीच्या मागे ही रथ ओढतायत. आता बुद्धी सबळ असेल तर कसं आहे, जी ती मनावरती ताबा ठेवू शकते आणि मन इंद्रियांना नियंत्रण करू शकतं. की आता नेहमीच्या आपल्या व्यवहारातलं उदाहरण म्हणजे आपण सिग्नलला थांबतो बघा. आता कितीही आपल्याला घाई असेल आणि सिग्नल मनात विचार आला सिग्नल तोडून जायचं का, मग आता जातो का आपण. त्याला आपल्याला 2 शक्यता होतात ना, माहिती असतं पोलीस कुठेतरी उभा आहे आणि आपल्याला घाई असली तरी तो आपल्याला बाजूला बोलवणार आणि आपल्याला तो दंड भरावा लागणार. त्याच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला वेळ वाया जाणार. म्हणजे कितीही घाई असली तरी आपण थांबतो. दुसरी शक्यता असते अपघाताची असते. आता इथे बघा, बुद्धी मनावरती नियंत्रण करते की कितीही घाई असली तरी सिग्नल तोडायचा नाही, आणि मन इंद्रियांवरती ताबा ठेवतं. त्यामुळे आपण गाडी पुढे न जाऊ देता तो सिग्नल संपण्याची वाट बघत राहतो. तर जेव्हा ज्ञानाने बुद्धी सबळ होते असं म्हणतो ना, त्यामुळे सिग्नल तोडला तर काय होऊ शकेल हे ज्ञान आपल्याला असतं, पेपरमध्ये वाचलेलं असतं, आपण कोणाकडून तरी हे ऐकलेलं असतं. तर आपल्या सर्वांची इंद्रिय ना ही त्यांच्या त्यांच्या विषयाकडे ओढली जात असतात. पण आपण बुद्धी सबळ केली ज्ञानाने, तर मनाद्वारे इंद्रियांचं आपण नियंत्रण करू शकतो. आणि अशा सबळ बुद्धीच्या रथात बसलेला जो आत्मा असतो ना, तो अतिशय कार्यशील असतो. असा रथ आत्म्याला योग्य ठिकाणी घेऊन पण जातो. आणि मनाद्वारे इंद्रिय आणि बुद्धीद्वारे मन नियंत्रणात असल्याने आत्मा अजिबात घाबरलेला नसतो, आणि असा व्यक्ती खूप आत्मविश्वासाने आता कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करताना दिसतो. आता हे रथाचे घोडे म्हणजे इंद्रिय पूर्ण ताकदीनिशी जेव्हा एकाच दिशेने रथ ओढतील, तेव्हा आपला शरीररूपी रथ किती पटकन ते कृष्णधामात घेऊन जातील बघ. तर असं आहे. तर या उलट चित्र जे बेलगाम इंद्रिय असतात ना, ती रथाला भरकटत कुठल्या कुठे नेऊन पोचवतील आणि पतनाला कारणीभूत होईल. आणि जेव्हा आत्मा असा प्रकारे त्याचं पतन होईल. पण भक्तीला जेव्हा ज्ञानाची जोड मिळते, तेव्हा आपली प्रगती शीघ्र होते. म्हणजे ज्ञान घेणे म्हणजे बुद्धीला कृष्ण भावाने जोडणे असा त्याचा अर्थ आहे. तर जेव्हा इंद्रिय जी कर्म करतात त्यांना आपण कृष्ण भावनेमध्ये जोडतो, तेव्हा तो कर्मयोग होतो. जेव्हा बुद्धीने ज्ञान घेतो, तेव्हा ती बुद्धी आपण कृष्ण भावनेमध्ये जोडतो, तेव्हा तो ज्ञानयोग झाला. आणि जेव्हा मनाला आपण कृष्ण भावनेमध्ये जोडतो, तेव्हा तो ध्यानयोग होतो. इंद्रिय, मन आणि बुद्धी जेव्हा आपण तिन्ही कृष्ण भावनेमध्ये जोडली जातात, तेव्हा हा जो काम आहे या 3 ठिकाणी वास करतो. आपण म्हटलं ना, इंद्रिय, मन आणि बुद्धी या दुर्जयी शत्रूचा आपण नाश करू शकतो. जसं आता लहान मूल बघा चालायला शिकतं, तेव्हा ते अडखळतं, धडपडतं. तसंच आता आपण कृष्णाकडे जायला शिकत आहोत,
ह्या मार्गातला जो मोठा अडथळा आहे ना तो म्हणजे हा काम, आणि जो या भौतिक जगामध्ये आपल्याला इंद्रिय भोग करायला प्रवृत्त करत असतो. तर जेव्हा याला आपण नियंत्रणाखाली ठेवतो, म्हणजे कामाला नियंत्रणाखाली ठेवतो, तर त्यावेळेला आपण कृष्णांकडे वेगाने वाटचाल करतो असं आपल्याला समजून घ्यायचंय. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता शेवटची स्लाइड आहे. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. काय बरं शिकलो आपण आजच्या अध्यायामध्ये? तर कर्मयोग शिकलो. तर अर्जुनाचा प्रश्न होता, त्याग करू की कर्म करू, म्हणजे कर्म संन्यास घेऊ की मी कर्मयोग करू. तर त्यावरती कृष्णांनी उत्तर दिलं की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग अर्जुनाने प्रश्न विचारला होता, निष्काम कर्मयोग करू की ज्ञानयोग करू. तर कृष्णांनी अर्जुनाला समजावलं की निष्काम कर्मयोग हा ज्ञानयोगापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मग कर्मकांडापासून कृष्णांनी अर्जुनाला कर्मयोगापर्यंत घेऊन गेले. कर्मयोग म्हणजे काय? तर माझ्यासाठी कर्म कर, माझ्या आनंदासाठी कर्म कर, आणि मी सांगतो तसं कर, त्याने तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. मग त्याच्यानंतर कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, हे जे अर्जुनाचं कारण होतं युद्ध न करण्याचं, त्याच्यावरती कृष्णांनी मार्गदर्शन केलं. त्याला ज्ञान दिलं की कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाहीत, या उलट तू कर्तव्य पालन केलंस तरी इतरांच्या समोर तुझा आदर्श राहील, आणि समाजातील सर्व जेव्हा आपापली कर्तव्य पार पाडतील तेव्हा सर्वत्र सुख शांती आणि आनंद राहील. म्हणजे नेत्याचं अनुसरण केलं जातं सामान्य जनांच्या द्वारे. त्यामुळे तू आपला आदर्श घालून दे सर्वांपुढे, असं कृष्णांनी त्याला समजवलं. आणि नंतर कृष्ण ज्ञान देतात की सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे आपला? तर तो काम आहे. आणि या शत्रूचा जर का संहार करायचा असेल तर हा शत्रू कुठे राहतो हे आपल्याला माहिती हवं. मग काम कुठे राहतो समजून घेतलं आपण, इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये राहतो. आणि सबळ बुद्धीने, सबळ बुद्धी म्हणजे जी बुद्धी आता आपण कृष्ण भावनेमध्ये जोडली आहे, त्याद्वारे आपण मनाला आणि इंद्रियांना संयमित करू शकतो. तर हरे कृष्ण, इथे आपला अध्याय आता इथे संपलेला आहे. आता तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.